चालू कुठे झालंय? चालू आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उलटी झाल्यानंतर कसं वाटतं तुला? अरे मैं खीच मत अभी कैसा फील हो रहा है आपको? तुम्हाला कसं वाटतं सध्या? फील काय? बरं वाटते का सध्या? बरं वाटतंय. अजून काय बाहेर काढायचं आहे? असं वाटत नाही की आमच्यामध्ये हिरो कोणतरी आहे? होई हे हिरो, होई हो चिकना हिरो आहे. काय तुझं काय बोलायचं वाटतं का? मनात काय आहे का बोलायला वाटतं पण आपल्याला काय सध्या बोलायला जमत नाही. आता आमची पार्टी एन्जॉय झालेली आहे. आम्ही आता रूमवरच आहे आणि एन्जॉय केली आम्ही सर्वांनी आणि खूप मजा आली आम्हाला. आता ब्रदर बोलतात सकाळपासून माझ्या मागे लागले बोलत नाही म्हणून. हॅलो, नमस्कार. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. टाटा नॅनो XTचा पहिलीच जर्नी आहे, पहिलाच ब्लॉग आहे आणि तुम्ही पहिलाच सबस्क्रायबर असणार आहे. तर बघूया, स्टार्ट तर करूया इकडून. पुढचे काय मित्र करतात बघूया. काढा ना, चालू कसा करता का इसमें? चालू कुठे झालंय? चालू आहे. बटन मध्ये आला नाही मी इकडे गेलो लावायला लावलेलं आलाय. हॅलो, नमस्कार. आपण आता चाललोय लोहगडला. असा प्लॅन होता एकविरेला डायरेक्ट जायचा. मागच्या काही व्हिडिओ शूट करता आला नाही आम्हाला, कारण का निघायची एवढी घाई होती. 6चा टायमिंग होता, निघाले 7. कारण का देवळातले वगैरे जाऊन आलो आम्ही. तर हा आमचा मुद्दत हा 5 वाजता रेडी होता. बघूया पुढे ब्लॉग हळूहळू आपण थोडं जसं जमेल तसं करू. नवीनच ब्लॉग आहे आणि हा आमचा अंकित ब्रदर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हॅलो, आता आपण आलोय ठाणा. जस्ट क्रॉस केलाय. ठाण्यामध्ये जास्त व्हिडिओ काही शूट करायला भेटली नाही आपल्याला, कारण का रस्त्याला पोलीस पण खूप होते. आणि बघू आता किती वेळ लागतो पोचायला. थोडं ट्रॅफिक असल्या कारणाने आम्हाला शूटिंग जास्त काही करता आली. ते ब्लॉग्स आपण मस्तपैकी एन्जॉय करू. तर बोल, काय बोलतोस काय बोलला? सगळे दोघं पण लास्ट आहेत. एक तर कॅमेरा पकडायला आहे. बघूया हळूहळू पुढे शूटिंग काढूया जसं आपल्याला मिळेल. आता हा, आणि जरा नवी मुंबई क्रॉस झाल्यानंतर आपल्याला मस्त काढता येतं. कारण ट्रॅफिकमुळे जास्त आपल्याला काय करता येत नाही. समोर थोडी आता रस्ता पुढे आम्हाला मोकळा मिळाला आहे थोडा. खूप मस्त वातावरण आहे. ॲक्च्युली गरम तर काय होत नाही. गाडीत तर काय वाटत नाही सध्या AC आहे तर. आणि आपले नॅनोचा परफॉर्मन्स पण खूप छान आहे. असं वाटत नव्हतं का बाबा काही जण म्हणतात अरे जाईल काय नाही. आणि एकदम मस्त मक्कन चालली, छानपैकी ॲव्हरेज पकडून.
लोणावळा घाटामध्ये आहेत. आता थोडा सकाळीपासून निघालेत, पण अजून चहा पाणी काय घ्यायचं काही आमचा काय प्लॅनच नाही आणि काय दिसलं पण नाही सकाळी लवकर निघालं म्हणून. हे आपली नॅनो. आणि मगाशीच अंकितला घरून फोन येत आहेत. आत्ताच त्याने सगळं काय बाहेर काढलं आहे आणि परत चहा टाकायचा प्रयत्न करतो. या गोष्टीसाठी आम्ही पुढे जात नाही. तुला काय वाटतंय? उलटी झाल्यानंतर कसं वाटतं तुला? अरे मेरी खींच मत. अभी कैसा फील हो रहा है आपको? अच्छा लग रहा है? चला मग आता थोडासा चहा वगैरे झालेला आहे आमचा आणि आम्ही आता थोडंसं पुढे निघतो. आता 1 लाखचा बोगदा लागतो वाटते. मला वाटतं पेट्रोल पण फ्युलअप करावं लागेल वाटते, कारण का पेट्रोल पण कमी आहे गाडीमध्ये. जास्त आपण काही रिस्क घेऊ शकत नाही. सो चला पुढे आपण निघूया. आत्ताच आम्ही जस्ट रिफ्यूल केलं आहे. कमसे कम 1200चा पेट्रोल बसला आहे आणि आम्ही सगळे टेन्शनला आले पेट्रोल जास्त गेल्यामुळे. बघूया पुढे आता वॅक्स म्युझियमला जायचं ठरतोय. सध्या आम्हाला थोडा रस्ता आम्ही चुकलेले, मग जरा पुढे जाऊन आलो आणि पेट्रोल आम्हाला पण काही भेटत नव्हतं ॲक्च्युली. मग तुम्हाला कसं वाटते सध्या? फील काय? बरं वाटते का सध्या? बरं वाटतं का अजून काय बाहेर काढायचं आहे? असं वाटत नाही का आमच्यामध्ये हिरो कोणतरी आहे? चला मग आता निघूया वॅक्स म्युझियमला. नंतर मग आपलं एकविरेला जावं लागेल, कारण का मला वाटते मला असं वाटतं की लोहगडला आता जाऊन पॉसिबल होणारच नाही, कारण का एवढं ऊन झालं आहे आणि लोहगड चढणं म्हणजे आमचा लोहा निघून जाईल. त्याच्यामुळे आता इथून ना जे इथे म्युझियम्स आहेत त्या म्युझियमलाच आपण बघूया, जाऊन बघू काय आहे म्युझियम. चावी कुठे गेली? अरे बापरे, गाडीची टाकी फुल झाली म्हणजे खूप बरं वाटतं. असं वाटत होतं की आता पोचू का नाही कुठे व्यवस्थित. आता आम्ही आलो आहेत वॅक्स म्युझियमला. आता जस्ट तिकीट वगैरे काढलं आहे. 450 रुपये पर पर्सन आहे, इन्क्लुडेड सगळे राईड्स. बघूयात आतमध्ये कसे ॲक्टिव्हिटीज वाटतात आणि काय बोलतो, जायचं बघायला? चला जाऊया. अर्नॉल्ड
मायकल जॅक्सन, अण्णा हजारे, जा तुम्ही, जॅकी चॅन. Santis. पाटे रिटर्न आला तर मग बघून ठेवा. अरे हाय आतमध्ये बसल्यावर आता तर मिरर लाईट आहे. ओ माय गॉड. इकडे सरळ सरळ आला. इकडे जायचं. अरे नाही बाबा, इथे पण एक्झिट. नाही तिथे पण हा तेच कसं माहिती आहे का.
जुन्याचे कोडक कॅमेरे मला वाटते आहेत. सो नावं पण आता काही कळत नाहीत, वेगवेगळे. बघा केवढा जुना कॅमेरा सही ना. त्यावेळेचे टाईपरायटर्स. वेगवेगळ्या प्रकारचे त्यावेळचे कॅसेट्स आहेत. माय गॉड. वरवंटे बघा केवढे मोठे, म्हणजे हातापेक्षा पण मोठे. त्यावेळचे अडकित्ते, नक्षीदार अडकित्ते, वेगवेगळ्या प्रकारचे अडकित्ते त्यावेळेचे. दिवे त्यावेळेचे. मला वाटतं कटिंग करायचं काहीतरी आपलं अवजार असतं, काय बोलतो आपण त्याला, मोरळी. बघा ना काय सही आहे. रवी बघा काय मोठे आहेत. मला वाटते कुंदनच्या हाईटचे नाहीत. रवी. आता हा कुंदनला एका चाकूचे खंजीराचे प्रकार आहेत. हे वेगवेगळे खंजीर आहेत. सांबर, शिंगा खंजीर, त्रिमूर्ती खंजीर, बरेचसे खंजीर आहेत. त्यातला एक खंजीर कुंदनला द्यावा लागणार आहे. काय सॉलिड आहेत. बापरे. तलवारच बघा. ही जी सेकंड नंबरची तलवार आहे ना, ती आहे मराठा तलवार. आणि थर्ड नंबरची पण तलवार आहे मराठा तलवार. वर्षांची काही नावं माहिती नाहीत. आणि हे आपले आऊत विला. राजपुत्र तलवार, सरफ तलवार, मराठा तलवार, ढाळ मराठा तलवार. आणि ही सेकंड नंबरची ढाळ आहे, ही आहे मुघल तलवार. दोन्ही पण मुघलच तलवार आहे. नॉट ए मुघलच आहेत टोटली. सैनिकांची तलवार, द्वारखुंडी आहे, राजपूत तलवार, सैनिकांची तलवार, वेगवेगळ्या तलवारच आहेत. आणि ह्या गुप्त्या. मला वाटतं हे स्टोव आपण आपल्या टायमात घरात वापरलेले आहेत. आमच्यासुद्धा घरी हा पितळेचा स्टोव होता. तुमच्या घरी होता का सांगा. डबे वगैरे हे सगळे आपल्या घरचेच होते. हे देखील आपण वापरलेलेच आहेत. एवढे काय हे फार जुने नाही म्हणता येणार, तरी पण जुने. त्यावेळेचं आपण हे 20 वर्ष मागे बघायला गेलं, आपण 20 वर्ष जास्त मागे, एक 30 वर्ष मागे बघायला गेलं तर हे आपण गोष्टी काही वापरलेल्या आहेत. मध्ययुगीन आडकित्ते आहेत. वेगवेगळे प्रकारचे. मुघल तलवार, मराठा तलवार. ही जी तलवार आहे जर मस्त छान वाटते. ती अमेरिकन समुद्री तलवार आहे. पोर्तुगीज तलवार आहे. हा बघा पोर्तुगीज तलवार. वेगवेगळ्या प्रकारचे खंजीर आहेत. हा तर काहीतरी वाटतं मराठा राज्य. चामुंडाई ढाल, कत्ती तलवार. खतरनाक वाटतात. कुऱ्हाडीच आहेत. आदिवासी कुऱ्हाड. ही जी सेकंड नंबर आहे, गंभीर वक्त मराठी परशू, ब्रिटिश कुऱ्हाड. बापरे तेवढी छोटी वाटते ब्रिटिश कुऱ्हाड. हा तर रेडिओ मला वाटते आपण वापरलंच असेल कदाचित. आम्ही तर वापरले त्या टायमात 30 वर्षापूर्वी. त्यावेळेस आपले होते सगळ्यांकडे.
ब्रिटिश कालखंडाच्या आहेत त्या पेट्याच. हा मात्र जुना सांगू शकतो आपण, कारण का त्यावेळेस हा खूप जुनाच होता. हे बघा, आपले शस्त्रपूर्ण खोबळा. हे मला वाटतं घोड्यावर बसून वाटतं यूज करायची समथिंग, असंच वाटते. गणपती बाप्पा मोरया. अरे बापरे, हा बघा काय करवत लोखंडी त्यावेळेची, बघा ना. अशा प्रकारे महाराजांचं मग याच्यामध्ये आत्ता आपण किती वस्तू आता या टायमाला वापरतो, कुठल्या वस्तू? थोड्या वस्तू आहेत त्या वापरतो आपण. मला पण असं वाटतं का काही रेडिओज आहेत, आणि म्हणजे आपल्या टायमात म्हणजे एक 30 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण त्या वस्तू वापरलेल्या आहेत त्यावेळेस. काही काही जुन्या आहेत, काही आपण वस्तू वापरल्या. हे पण आहेत गोष्टी त्या तर आपण काही गावा ठिकाणी वापरत नाही. हा एवढा वापरत नाही, खूपच मोठा ॲक्च्युली. आणि महत्त्वाची तलवार तुम्हाला दाखवायची विसरली, वरती टांगलेली आहे बघ ती, बघ ना. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. ही एक मिनिट. महाराज. आणि ही बघा, शंभू तुळजेचे कोणी गद्दारी हा त्यावेळेचं कदाचित जुना असेल. पालखी आहे महाराज त्याच्यामध्ये आहेत, शिवकालीन पालखी असं आहे. हे आपण तोफगोळा बघू शकतो. बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. हा तोफगोळा बघा ना केवढा मोठा आहे. हा उचलणार ना एवढे मोठे आहेत ॲक्च्युली. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. ही नाणी बघा केवढी जुनी. आपण याच्यामध्ये कुठले कुठले वापरले आहेत मला वाटते आपण हे 25 पैसे वगैरे आहेत. 25 पैसे म्हणजे 8 आणे, 4 आणे, 25 पैसे 4 आणे, 50 पैसे 8 आणे वगैरे आपण वाटलेत. काही कसे आहेत तर खूप जुने आहेत. ही 2 रुपयाची नोट खूप व्हॅल्युएबल आहे त्याच्या टायमात. त्याची प्राईस खूप आहे त्या टायमात. ही तर तुम्हाला आपल्या नोट आपल्या टायमातच गेलेली आहे. कोणाकडे असेल तर नक्कीच कळवा. 500ची नोट. झालं म्युझियम बघून ऑलमोस्ट. हे आपले नॅनो आणि हे आपले काय म्हणते आपलं झालं का? आता कुठे जायचं आपल्याला? आता एकविरेला जायचं आहे. पुढेच जायचं आहे ना. नक्की मागे तुला कसं वाटलं म्युझिक? चांगलं होतं. सगळ्या जुन्या वस्तू बघायला मिळतात. आतमध्ये तो 3D शो बघितला. 90 होता. 90 अशा प्रकारे होता. उघड जरा तो खुलाच ठेवा आता, कारण का खूप गरम झाला असेल आता. बोल काय बोलतोय? जिम बघून झालं आहे आमचं. आता आम्ही एकविरा साईडला जायला निघालोय. आता बघूया पुढे कसं काय. ॲक्च्युली आता आमचं आणखी काय तर मी आता संपलोय बोलतो. त्याला अजून बरंच काय करायचं पण तो आताच संपलाय. एनर्जी संपली. एनर्जी तिची संपले म्हणतं. आता काय नाही त्याला आता एनर्जी आता कुठेतरी कुठल्या तरी हॉटेलमध्ये बसावं लागेल. त्यानंतर मला वाटतं ती एनर्जी येईल. आता असंच वाटतंय. आता डायरेक्ट आता म्हणजे रूम आता बुक करावं लागेल. सामान त्यात टाकायला लागेल
नंतर सगळं मला असं वाटते कुठे काय फिरायचं असेल तर बघू पुढचं पुढे. चला मग आता डायरेक्ट भेटूया एकविरा. इकडे आपण रूम्स घेतलेत जरा मागे घेतले कार्यालयामध्ये. सो हे आपली नॅनो मस्त पोचवलं हिने छानपैकी. कुठे काय घाटात वगैरे आम्हाला काय त्रास दिला नाही. हे रूम्स आहेत आणि फायनली आम्ही आता रूममध्ये आले. एकदम साधा बेसिक रूम घेतला आहे, काय जास्त महाग वगैरे नाही. आणि कुंदन काय बोलतो, कुंदन तर मला वाटतं पूर्ण रेडी झालेलं आहे आता. तो त्याला पूर्ण गरमी आली. आणि आमचा अंकित ब्रदर तर पोमामध्ये गेला आहे बघा. बघूया आता जेवणाचा थोडा प्लॅनिंग करावं लागेल. आता जस्ट आले, चेकिंग केलं आहे रूम. जेवायला जायला लागेल आपल्याला. जेवायला तिकडे यायचं नाही, तिकडेच जेवायचं हॉटेललाच मस्त बघू. आपल्यावरच चालतो काय जेवायला बोलतो तिकडे, जेवायला तिकडे. चला पाणी वगैरे पिऊया, जेवून येऊया. चला मित्रांनो मस्तपैकी जेवून येतो आम्ही. चला आता आम्ही जरा जेवणाची तयारी करतो. आता काय थोडा वेळ रेस्ट केला, 10-15 मिनटं. आणि आता जेवायला बघायला लागेल. काय आता जेवायचा आपल्याला प्रश्न पडला आहे, काय भेटते. सॅटरडे असल्या कारणाने रश असू शकते संध्याकाळी, गरमी पण आहे ती. बघूया. आता आपण निघालोय चालत थोडा वेळ आराम केला, 1-1.5 तास. थोडा फ्रेश झालो आणि आता गाडी आपण आपल्या कॉटेजवरच ठेवले आणि गप आता आम्ही चालतच निघतोय. ॲक्च्युली गाडीवर घेऊन गेले असते, गाडी जाते वरती. पण आमचा एक माणूस आहे, तो बऱ्याच वर्षांनी इकडे आल्या कारणाने त्याला चालतच घेऊन जायचं आहे. हे दोघं पण एक वेळेला पहिल्यांदा आलेत. चला बघूया, चढायला वरती हळूहळू चालू करूया. थोडंसं चढल्यावर दम लागायला लागला आता आम्हाला. कोणता दम लागला का तुला? हा आवाज कमी झाला रे जवळ आल्यावर.
क्या हीरो अभी कुछ लेके पीछे वाला यही है हीरो, वही है हीरो, वही वो चिकना हीरो है। आत्ताच आमच्या हिरोला एका झिरो केलाय जस्ट. काय वाटतं तुला झिरो केल्यावर? क्या बोलेंगे अभी? तेरे को क्या क्या बोल रहे हो, क्या बोल रहे हो? कौन? किसको देख के बचत गए? अरे हमारे हीरो को देख के पहचान बचत गए, ये हीरो है हमारा. हम लोगों को साइड किया. आप बाजू में हो जाओ, तुम्हारा कुछ काम का नहीं है, बीच में क्या हीरो लग रहा है. हाय भगवान, आंबे घ्यायला पाहिजे सुकल्या नको. आम्ही आता अर्ध्यापर्यंत आलो आहे. थोडं थकलो आहे, थोडा आराम करतो आहे आणि पुढे जातो आहे. अंकितबद्दल आमचा जास्त काय बोलत नाही, कारण की त्याची तब्येत थोडी त्याची तब्येत थोडीशी डाऊन झालेली होती. आता तो जरा फ्रेश हवेमध्ये आल्यामुळे थोडं आल्यानंतर तो आता चिकना पण व्हायला लागला आहे. पण आमच्या चिकना एकच आहे, तुम्हाला माहिती आहे कोण आहे. एका व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला कोणी कोणाला अडवलेले. हा भारी वाटते. हो फायनली आम्ही पोचलो दादा वरती. कुंदन तुला काय दम लागला? दम तर खूप लागला. आमचा अंकित आणि मी तर खपलो, मी तर वाटत लागली माझी. ओटीचं सामान घेतलं आहे, जस्ट आता पोचलोच आम्ही. जरा समोरचा एकदा व्ह्यू एन्जॉय करा. आत्ताच आम्ही जस्ट पोचलेत वरती. परफेक्ट टायमात परफेक्ट व्ह्यू. इकडे काय आतमध्ये जायला मिळणार नाही. बघूया मंदिरात दर्शन वगैरे घेऊया आपण. चला दर्शन घेऊया. चला मग दर्शन घेऊया. काम चालू आहे आता. फायनली आम्ही एकविरेला पोचलो आहे आणि एकविरी मातेचं आताच दर्शन घेतो आहे. फोटो बिटो काय काढलाच फोटो, पण काही गोष्टीचं फोटो आला आणि आम्हाला दर्शन पण चांगलं भेटलं, गर्दी पण नव्हती, चांगलं वाटलं एकदम. ब्रदर तुम्ही बोला. अक्षरशः दर्शन
दर्शन घेतलं देवीचं. आता बघू थोडेसे पॉईंट काय आता वरनं व्ह्यू पॉईंट काय असेल ते आपण तिथं बघून घेऊ. या बघूया. जस्ट आम्ही आताच शिरीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही रूमकडे निघतोय आणि संध्याकाळचा व्ह्यू चांगला आहे इथे. बरं वाटलं एकदम. एक सनसेट खूप छान आहे इकडे बघण्यासारखं आणि तो देखील आम्ही मस्त एन्जॉय केला आहे. आणि बघू आता खाली रूमवरती जाऊया आणि नंतर मग खाली जरा फिरूया मार्केटला काय काय आहे आणि मग काय बघू थोडं फिरूया. परत उद्या आपल्याला जायचंच आहे. कुठला गड? लोहगड आहे आणि बाजूचा पण एक गड आहे त्याचं काय आता नाव लक्षात नाही पण आणि 2-3 ठिकाणं आहेत अजून. बघू जे आपल्याला काय जमतंय जाता जाता उद्या सकाळी तेवढं आपल्याला करता येईल. आज काय पॉसिबल झालं नाही आपल्याला तेवढं. हे आपण काहीतरी बघूया इकडे जाऊ तिकडे. यायलाच आपल्याला एवढा उशीर झाला आहे. हे काय ब्रदर काय बोलतो? अंकित ब्रदर आमचं काय बोलत नाही. अंकित ब्रदर काय तुझं काय बोलायचं वाटतं का तुझ्या मनात काय आहे काय बोलायला वाटतं पण आपल्याला काय सध्या बोलायला जमत नाही. ओके काय नो प्रॉब्लेम. चला मग आता खाली बघूया. आता आम्ही बघतोच खाली. आता आमची पार्टी एन्जॉय झालेली आहे. आम्ही आता रूमवरच आहे आणि एन्जॉय केली आम्ही सर्वांनी आणि खूप मजा आली आम्हाला. आता ब्रदर बोलतात. सकाळपासून माझ्या मागे लागलेत बोलत नाही म्हणून. आज बोलतो असं. आता बोलतोय. आता काय आजचा चांगला दिवस गेलेला आहे सकाळपासूनचा. फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये आम्हाला थोडासा त्रास झाला आहे. बाकी सगळे स्पोर्ट्स चांगले होते. आम्ही एकविराला पण जाऊन आलो आहे. बघण्यासारखं चांगलं आहे आणि आम्ही आणि एन्जॉय चांगला केला. एन्जॉय केलं आहे. दर्शन पण घेऊन आलो आहे. चांगलं आहे. आता आम्ही जेवण करायला जातो आहे. हां आता जेवण करून आल्यानंतर आम्ही झोपणार आहे आणि बघूया पुढचं उद्या लोहगड बघायचं आहे. लोहगड बघायचं आहे. मग उद्याची अपडेट उद्या देत. फायनली आमचं जेवण झालेलं आहे. आता आमचा आराम करायचा टाईम झालेला आहे. आता बघूया थोडा आराम करतो आहे म्हणजे झोपणारच आहे आम्ही आता. आणि सकाळी लवकरच 5 वाजता उठून आम्ही लोहगडला जाणार आहेत. आता ब्रदर बोलतात. 5 वाजता नाही जाणार आम्ही. बघू 7 वाजता वगैरे उठू आरामात. 8 वाजेपर्यंत इकडून निघू. लोहगड इकडून फक्त 10 किलोमीटरचं आहे. जास्त काय लांब नाही मिळत आहे. आणि बाजूला मला वाटतं विशालगड आहे का काय कुठलं समथिंग असंच काहीतरी आहे. बघूया तिथे काहीतरी विंचूकडा का काहीतरी असं काहीतरी आहे काहीतरी समथिंग असंच. ते पण एक बघण्यास मला वाटतं ते विंचूच्या आकाराचा तो आहे तसं त्याच्यामुळे तसं असू शकतं असं मला वाटतंय. आजचं तुम्हाला म्हणजे यायचं असेल ना एकविरेला तर संध्याकाळचेच चांगलं हे आहे. मी बघितलं मला आवडलं आणि खूप जरा एन्जॉय केला आम्ही. संध्याकाळची काही गर्दी नसते मग चांगलं वाटलं मला आणि एन्जॉय पण केला आम्ही. आज दर्शन एवढं मस्त झालं ना कारण की गर्दी तर नव्हतीच. इनमीन काय आमच्यासमोर 3-4 माणसं असतील आणि दर्शन म्हणजे असं झालं का आम्ही 5 मिनटं गाभारतच उभे. एवढं मस्त दर्शन झालंच आणि येताना सनसेट वगैरे छान आला खाली पण आणि मजा आली. फक्त एकाच गोष्टीची कमतरता ती म्हणजे स्पीकर आणायला आम्ही विसरलो. हां नाही तर आमचा डान्स. हां नाही तर तुम्हाला एक डान्स तुम्हाला दिसला असता आमचा मस्तपैकी. अंकित भाऊने आमच्या डान्स केले आणि मला माझी इच्छा होती का म्हणजे डान्स शिकायची पण ते काय आता स्पीकर नाही आणला म्हणून थोडं जरा हे झालं. हां अरे आता स्पीकरच नाही डान्स काय शिकू. पण आपल्या लोकांना काही त्रास द्यायचा नाही त्याच्यामुळे आता मोबाईलच्या बघू आता गाड्या. नेक्स्ट टाईम जर ट्रिप झाली पुढच्या वेळी तर आम्ही अंकित ब्रॉकडून आम्ही डान्स शिकू आणि हे करू असं. मला वाटतं पुढचा ब्लॉक आहे तो कोकणातलाच होईल. नाही पुढचा ब्लॉक कोकणात नाही आपला महालक्ष्मीचा होईल त्याच्यानंतर. हां कदाचित एक महालक्ष्मी इकडे एक जत्रा इकडे भरते 15 दिवस तर तिकडे एकदा जाऊ आपण. आणि तिकडे त्याच्यानंतर आम्ही कोकणाचा अंकितचा घर देखील तिकडेच आहे
पुढेच 20-21 किलोमीटर पुढे आहे. तर तिकडे एक ती मजा येईल. आणि तिकडचा एक्सपिरियन्स आम्ही बघू कसं. हां, तिकडचा एक ब्लॉकला मजा येणार आहे. कसं आम्हाला म्हणजे कसं तिकडचं म्हणजे कसं अंकित गृह आहे आपला आणि तो सांगेल कसं आहे कसं नाही. बोला जरा. 2-3 स्पॉट्स बघायला आहे तिकडे आपल्याकडे, बघू आपण ते. मेन म्हणजे आपलं महालक्ष्मीची जत्राच खूप काही बघायला असणार. वरती गडावर चढायला पण भेटेल आणि खाली मंदिर पण आहे आणि खूप मोठी जत्रा असते. पाळणे वगैरे असतात आणि स्पेशल म्हणजे जे कोणी पार्टी करणार असेल त्यांच्यासाठी भुजिंग वगैरे चांगलं असते. चांगली सोय असते. 10-15 दिवस असते. खूप मोठी जत्रा असते आणि लहान मुलांसाठी बघायला पण असतं चांगलं काय आणि फिरण्यासारखं असतं. बघू आमचं टार्गेट पुढे तेच आहे का महालक्ष्मी यात्रा करू आणि नंतर कोकण करू. अजिंक्य कोकण तर करूच. कोकण तर आहे. मला वाटते कोकणचे असे स्पॉट आम्ही आत्ताच मगाशी ठरवलं होतं. श्रीवर्धन म्हणून आहे, रायगड विभाग, रायगड किल्ला आहे, एक जंजिरा किल्ला आहे, हरिहरेश्वर आहे, श्रीवर्धन आहे, दिव्यागर बीच आहे, आरावी कोस्टल लाईन आहे. असे खूप काही स्पॉट आहेत असे. आणि दिव्यागरमध्ये पण खूप असे मंदिरं प्राचीन आहेत. रूपनारायण आहे, उत्तरेश्वर आहे, खूप आहे. सुवर्ण गणेश मंदिर आहे, खूप आपलं दिव्यागरचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. सोन्याचा गणपती म्हणून आहे तिकडे. तर तिकडे पण जाऊन येऊ. आणि प्लॅनिंग आहे पुढे. बघू आता किती इम्प्रूव्ह होतं आहे प्लॅनिंगमध्ये का नाही होतं आहे पुढचं पुढे. आणि मित्रांचे पण खूप फोन येत होते. आम्हाला काय नाही सांगितलं पण कसं आता आम्ही वेळेवरतीच हे केलं आणि बघूया बरं. खूप फोन येत होते आणि आम्हाला काय नाही सांगितलं. वेळेवर आमचं कोण पाहिजे आणि वेळेवर आमचं झालं प्लॅन आणि आम्ही एन्जॉय केला. खूप चांगलं वाटलं आम्हाला. बघूया आता पुढचा उद्याचा दिवस कसा आहे कसा नाही तो. आणि मला तर ॲक्च्युली आपला ब्लॉग आहे तो एक टाटा नॅनो XT वरतीच आहे. म्हणजे टाटा नॅनो XT ट्रॅव्हलर्स असं आहे. तर आम्हाला असं वाटतं करा, लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा आणि शेअर करा. आणि टाटा नॅनोचा ब्लॉग आहे तर त्याच्यामुळे कसं आम्हाला पहिलं वाटते कधी घाट चढेल की नाही. प्रत्येकाचे असे हे असतात कधी नॅनो चढेल. पण आम्हाला खूप मजा वाटली गाडीला. असं काय नाही म्हणजे आम्ही असा शुअरिटी झाले की बाबा हा ही गाडी आपण घेऊन कुठेतरी लांब जाऊ शकतो असं आम्हाला झालं. कारण का 4 माणसं तर आरामातच घेऊन जाते. जे खंडाळा आणि लोणाला घाट वगैरे आरामात चढली तर काहीच प्रॉब्लेम नाही. मग दुसरीकडे जायला काय विशेष काय नाही असं. बघू तिच्यावरती ब्लॉक आहे तर तिच्यावरती एकदा आपण पुढे तिच्यावरतीच राईड्स करू. आणि तुमच्या कमेंट आल्या तर आम्हाला पुढे पण ब्लॉग करायला आम्हाला मजा येईल. जरा काहीतरी असं बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आम्हाला पण बरं वाटेल जरा. आमचा कारण का हा पहिलाच ब्लॉग आहे. असं काय ब्लॉग्स वगैरे पण नाही. हे आमचं नॅचरलीच रिॲक्शन आहे. असं काय ठरवून वगैरे नाही आहे. बघूया आता पुढच्या ब्लॉकला आपण भेटूया. सध्या तरी आता झोपायची तयारी. पुढच्या ब्लॉकला मॉर्निंगलाच आता तुम्हाला मला लवकर थोडं उठायचं आहे. लवकर उठून मध्ये उठवतं का नाही आता बघूया, प्रयत्न करू. आता टाईमच झाला एवढा. खूप टाईम झाला आहे आता जेवण झालं आमचं आणि जरा चांगलं वाटलं पण. चला मग आता आम्ही झोपायची तयारी करतो. अंतिमपर्यंत तुम्हाला काय हां चलो गुड नाईट. चलो गुड नाईट. पुढच्या ब्लॉगला भेटूया आपण लोहगड.